आज घेणार आहोत रिसिप्ट वाउचर. रिसिप्ट वाउचर काय आहे हे आपण टॅलीमध्ये आज शिकणार आहोत विथ थेरी सोबत. रिसिप्टसाठी F6 शॉर्टकट की आहे. रिसिप्ट म्हणजेच काय की जेव्हा आपल्याला पैसे रिसिव्ड होतात तेव्हा रिसिप्टमध्येच एंट्री करायची. रिसिप्टमध्ये एंट्री कधी करायची हे पाहून घ्या. यामध्ये रिसिप्ट वाउचर इज टॅली in tally used when you received any amount in cash and check from any party against credit sale or any due amount to receive any loans. You have to press F6 functions key to active this type of voucher in tally accounting. लक्षात घ्या, रिसिप्ट म्हणजेच पैसे येणे. पैसे येणे जसे की आपल्याला कोणी पैसे दिले तर ती आपण काय करणार, रिसिव्ह करणार. आपण कुणाला माल विकला होता व त्याचे पैसे आज आपल्याला आलेले आहेत तर ही एंट्री आपण रिसिव्हमध्ये करणार. किंवा आपल्याला काही कमिशन भेटलं तर ती एंट्री सुद्धा रिसिव्हमध्ये करणार. आपल्याला काही रॉयल्टी भेटली तर ती एंट्री सुद्धा रिसिव्हमध्ये करणार. कुठल्याही टाईपचे बिझनेसमध्ये जर सप्लायरनं किंवा कस्टमरनं आपल्याला जर पैसे दिलेत तर हे कस्टमरनं दिलेले पैसे आपण कशामध्ये एंट्री करणार, रिसिव्डमध्ये. रिसिव्डमध्ये आपण आलेल्या पैशाची किंवा चेकची एंट्री करणार आणि ही शॉर्टकट की आहे रिसिप्टची F6. हे रिसिव्ह एनी अमाऊंट कॅश आणि चेक ह्याला तुम्ही रिसिप्टमध्येच एंट्री करा. किंवा क्रेडिट सेल जरी झाला तुमच्याकडे आणि त्याचे पैसे आले तर हे अमाऊंट तुम्हाला काय करायचं आहे, रिसिव्डमध्ये. रिसिव्ह म्हणजेच पैसे आले. तर याची प्रॅक्टिकल पण करून पाहूया इथं. तर याआधी आपण पेमेंट पाहिलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, रिसिव्ड. रिसिव्डसाठी शॉर्टकट की F6 आहे. F6 मध्ये आपल्याला रिसिव्हची एंट्री करत असताना इथं काय करायचं आहे, जसं की कमिशन आपल्याला रिसिव्ह झालं, Alt+C करा. कमिशन रिसिव्ड. आता हे आपल्यासाठी इनडायरेक्ट इन्कम आहे. पहा, एक्सपेन्सेस नाही. कधीही आलेले पैसे हे इन्कम असतात एवढं लक्षात घ्या. तर कधीही कुठलीही इन्कम आपल्याजवळ आली तेव्हा त्याला इन्कममध्येच घ्या. कमिशन रिसिव्ड. सपोज आपल्याला 5,000चं कमिशन रिसिव्ड झालं तर ही कशामध्ये घ्यायची, कॅशमध्ये, डेबिट. लक्षात घ्या, जेव्हा पैसे येतात तेव्हा तुम्हाला डेबिटमध्येच एंट्री. कॅश आणि बँक हे डेबिटमध्येच येईल. लक्षात घ्या, जर तुम्ही रिसिप्ट बराबर शिकलं तर तुम्हाला कुठलंही अकाउंटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. रिसिव्ड म्हणजेच मिळालेले पैसे आहे का, रिसिव्ड आहे का. कुठल्या बँकेनं तुम्हाला 2 लाख रुपयाचं लोन दिलं तुम्हाला, लोन हे तुमच्यासाठी रिसिव्ड आहे. तर इथं येणार लोन फ्रॉम ICICI बँक आणि हे काय येणार, सेक्युअर्ड लोनमध्ये येणार. काय आहे सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड हे तुम्ही पाहू शकता माझ्या थेरी लेक्चरमध्ये. तर त्या बँकेनं मला सपोज 5 लाखाचं लोन दिलं तर हे काय झालं, मी ते लोन चेकच्या स्वरूपात रिसिव्ह केलं, म्हणजे माझ्या बँकेमध्ये रिसिव्ह केलं. तर बँक ऑफ इंडिया. कधीही इथं चेक घेण्याच्या आधी लक्षात घ्या, इथं तुम्हाला काय घ्यायचं आहे, बँक घ्यायची आहे. कधीही चेक घ्यायचं नाही. कधीही कोणी जर चेक दिला तुम्हाला तर डायरेक्टली चेक अकाउंट अंडर द बँक असं कधीही नाही करायचं. इथं तुम्हाला बँक अकाउंट असं करायचं. कारण की तुम्हाला पैसे दिले तर कॅश करायचं आणि कुणी चेक दिला तर इथं काय करायचं, तुम्हाला बँक अकाउंटच करायचं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आता इथं एंटर करतो आणि इथं चेक नंबर तुम्हाला जर लिहायचा असेल तर तुम्ही चेक नंबर सुद्धा लिहू शकता इथं. ठीक आहे, एंटर. किंवा इथं CH नंबर आणि त्या चेकचा नंबर सुद्धा इथं तुम्ही टाकू शकता. ओके, ज्या बँकेकडनं लोन घेतलंय. तर आपण इथं 2 एंट्र्या केल्या, ते म्हणजेच कशा, बँकेकडनं लोन चेकच्या स्वरूपात भेटलं तर चेकच्या जागी आपण इथं डेबिट चेक नाही केलं, काय केलं, बँक केलं. लक्षात घ्या. आणि कॅशच्या स्वरूपात भेटलं तर डेबिट काय केलं, कॅश. ओके. लक्षात घ्या, कुठलेही पैसे तुम्हाला कॅशच्या स्वरूपात रिसिव्ड झाले तर तुम्ही कॅश लेणार, पण चेकच्या स्वरूपात कॅश लेणार. इथं कॅशच्या स्वरूपात रिसिव्ह झाले तर
पण चेकच्या स्वरूपात रिसीव्ह झाले तर तुम्ही इथं बँकच लिहिणार, कारण की समोरच्यानं दिलेला चेक तुम्ही काय टाकणार, तुमच्या बँकेमध्येच टाकणार आणि ते तुमच्या बँकेच्या खात्यावर तो चेक जमा होणार. म्हणून रिसीव्ह केलेला चेक हा तुमच्या बँकेच्या नावाने डेबिट करायचा आहे, लक्षात घ्या. किंवा कुणी तुम्हाला फोन पेनं जर पैसे दिले तर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे वरी आणि काय करायचं आहे, इथं तुम्हाला तुमची बँक लिहायचा आणि फोन पेचा ट्रान्झॅक्शन नंबर लिहायचा आहे ज्याच्याकडनं तुम्ही रिसीव्ह केलं. जसं की इथं फॉर एक्झाम्पल रिसीव्हची एक एंट्री पण सांगतोय, जसं की राम सरनी तुम्हाला पैसे दिले, तर राम यांनी तुम्हाला पैसे दिले तर तो कोण झाला, तुमचा सन्ड्री डेटर झाला. कारण की द पर्सन फ्रॉम वी आर सोल्ड गुड्स अँड ही विल पे द अमाऊंट इन फ्युचर, इट्स कॉल्ड सन्ड्री डेटर्स. म्हणजेच ही थेरी तुम्ही याआधी पाहिली होती, ज्याला तुम्ही माल विकता आणि तो पैसे फ्युचरमध्ये देतो त्याला सन्ड्री डेटर म्हणायचं. सन्ड्री डेटर म्हणजेच काय, आपल्याला पैसे देणारा व्यक्ती. रामनं आपल्याला सपोज 6,000 अमाऊंट आपल्याला दिलेली आहे, तर ही फोन पेनं दिलेली आहे, तरी पण तुम्ही ती फोन पेनं तुमच्या कुठल्या बँकेच्या अकाउंटमध्ये गेलं तर बँकेचं अकाउंटिंग लिहायचं आणि इथं फोन पेचं ट्रान्झॅक्शन नंबर लिहायचं. फोन पे ट्रान्झॅक्शन नंबर नसेल तर त्या अमाऊंटची डेट लिहायची आणि फक्त फोन पे, गुगल पे, पेटीएम असं तुम्हाला लिहायचं आहे जेव्हा तुम्ही अमाऊंट रिसीव्ह केली. आणि पेमेंटला सुद्धा सेमच ॲड होते. पण इथं चेक ऑनलाईन पेमेंटला, चेकला आणि ऑनलाईन पेमेंटला तुम्हाला बँकच घ्यायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. रिसीव्ह करत असताना तुमच्या अमाऊंट कुठं जमा होते, तुमच्या बँकेमध्ये चेक जमा होतो आणि ऑनलाईन पे केलेले सुद्धा तुमच्या बँकेमध्येच जमा होतात. म्हणून इथं तुम्हाला बँकच घ्यायची आहे, हे विसरायचं नाही आहे. ओके. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि माझे समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. मराठीची परफेक्टली थेरी पाहण्याबद्दल थँक्यू.